कमीत कमी वेळेत 10 मिनिटात तयार होणारा नाश्ता आपण बनवतोय, तेही एकदम झटपट. आणि रोज रोज मुलांना टिफिनमध्ये नाश्त्यामध्ये काय द्यायचं हा तर खूप मोठा प्रश्न असतो, हो की नाही? तर तुम्हाला टिफिन बनवण्यासाठी किंवा नाश्ता बनवण्यासाठी उशीर झाला असेल तर असा झटपट होणारा 10 मिनिटात नाश्ता बनवा, तेही घरात असणाऱ्या साहित्यामध्ये. बनवायला एकदम सोपा आहे आणि खायलासुद्धा खूप भन्नाट चवीचा हा नाश्ता लागतो. तर आज आपण बनवतोय वेजीज पॅनकेक. बनवायला खूप सोपी रेसिपी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. चला बनवूया. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ॲक्टिव्ह पूजा. आज आपण बनवतोय घरात असणाऱ्या साध्या सोप्या भाज्यांपासून एक झटपट नाश्ता. अगदी 10 मिनिटात हा नाश्ता बनवून तयार होतो. तर आपल्याला फक्त भाज्या कापायला 5 मिनिट आणि नाश्ता बनवायला 5 मिनिट, असा हा झटपट नाश्ता तयार होणार आहे. सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत हा नाश्ता तुम्ही खाऊ शकता. तर चला आपण बनवूया वेजीज पॅनकेक. कसे बनवायचे ते पाहूया. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. आणि खूप मस्त हा नाश्ता खायला लागतो, कारण आपण याच्यामध्ये सर्व भाज्या वापरलेल्या आहेत. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आणि आपल्या घरामध्ये ज्या काही भाज्या अवेलेबल असतील त्याच आपण वापरून हा नाश्ता बनवणार आहोत. तर मी ते काय काय साहित्य घेतले ते पाहूया. सगळ्यात अगोदर आपल्याला कोबी लागणार आहे. तर मी ते थोडा कोबी बारीक चिरून घेतला आहे. एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. कोथिंबीर, अर्धा टमॅटो घेतला आहे, बिया काढून मग टमॅटो कट केले आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतले. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकतात, जसं की बीन्स, गाजर, बीट अशा भाज्या आणखीन याच्यामध्ये टाकू शकतात. बटाटा बारीक किसून स्वच्छ धुवून आपण जेव्हा बनवणार त्यावेळेस त्यामध्ये मिक्स करून बनवू शकतात. तशा तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरू शकतात. आता आपण हे सर्व साहित्य एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि भाज्या बारीक मी इथे चिरून घेतल्या, तुम्ही उभ्या पातळ बारीक चिरून घेतल्या तरी चालेल. आता आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया. आता आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया. 3 चमचे बेसन पीठ टाकले, 2 चमचे बारीक रवा टाकून घ्यायचे. आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. तर थोडीशी हळद टाकून घ्यायची, थोडासा धना पावडर टाकून घेऊया, थोडी जिरा पावडर आणि अगदी थोडीशी काळी मिरी पावडर. तर तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते इथे तुम्ही टाकू शकता. थोडे मी इथे लाल मिरची पावडर वापरली. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. थोडेसे जिरेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचे, चव खूप छान लागते. किंवा तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे नसेल तर तुम्ही जेव्हा हा नाश्ता बनवणार त्यावेळेस तुम्हाला पॅनमध्ये तेल टाकलं की त्यावेळेस जिरे किंवा मोहरीचा तडका दिला तसासुद्धा नाश्ता खूप छान होतो. तर मी पुढे सांगेनच केव्हा तुम्हाला मोहरी जिरे पॅनमध्ये टाकायचे ते. तर आता हे अगोदर पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून घ्यायचे. तर थोडं थोडं करून पाणी आपण याच्यामध्ये टाकूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. तर हे मिश्रण आपल्याला खूप पातळ करायचं नाही, अगदी थोडंसं ओलसर हवं आहे. तर याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे, त्यामुळे आपल्याला अगदी 2 मिनिटासाठी हे मुरण्यासाठी ठेवून घ्यायचे, जेणेकरून रवा चांगला फुलला जाईल. तर जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही. तर इथे 2 मिनिटानंतर आपण लगेचच हा नाश्ता बनवण्यासाठी घेणार आहोत. तर पाहू शकता थोड्या वेळाने याच्यामधलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे आणि झटपट असा हे सर्व चांगलं मुरलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपलं तयार झालं आहे. तर तुम्हाला आणखीन इथे मी छोटी एक टिप्स सांगेल. तुम्हाला जर हा नाश्ता हलका फुलका जाळीदार बनवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये इनो किंवा सोडासुद्धा टाकू शकतात. पण इथे मी इनो सोडा काहीही न वापरता एकदम साधा सिंपल हा नाश्ता बनवून घेतला आहे. आता पॅन गरम झाला की याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. थोडंसं तेल लावून घ्यायचे. आता याच्यावरती आपण 2 चमचे मिश्रण टाकून घेऊया आणि चमच्याच्या मदतीने याला पसरवून घ्यायचे. खूप जाडही नको, खूप पातळही नको, जेणेकरून आपण जेव्हा अलटीपलटी करून भाजणार त्यावेळेस व्यवस्थित आतपर्यंत चांगलं खमंग खरपूस असा नाश्ता भाजला जावा. तर चमच्याने असं पसरवून घ्यायचे आणि याला गोल आकार द्यायचे. तर लहान मोठे जसं तुम्हाला आवडतील तसे तुम्ही हे वेजीचे पॅनकेक बनवू शकतात. तर आता इथे मी पसरवून घेतले. तर आपण सर्व साहित्य कच्चंच वापरलेलं आहे. तर याच्यावरती झाकण ठेवूया आणि थोड्या वेळासाठी वाफ काढून घेऊया आणि खालची साईडसुद्धा चांगली भाजली जाईल. तर अगदी थोड्या वेळासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवलेले. आता लगेचच झाकण काढून आपण ही दुसरी साईड पलटी करून घेऊया. तर वरची साईड सुकेपर्यंत झाकण ठेवायचे. तर वरची साईड व्यवस्थित सुकली आहे. आता याच्यावरती तेल लावून घेऊया आणि नंतर हे पलटी करून घेऊया. तर थोडंसं तेल लावून घेतले आणि साईडनेसुद्धा तेल सोडून घेतले. आता आपण हे काढून पलटी करून घेतले. वाव, किती छान खरपूस रंग आला पहा. तर एकदम मस्त असा हा नाश्ता आपला तयार होणार आहे आणि खूप कमी वेळ लागतो. तर दुसरी साईडसुद्धा छान खरपूस होईपर्यंत मिडियम गॅसवरती भाजून घ्यायची. मोठा गॅस करायचा नाही, मिडियम गॅसवरती भाजलं
तर मस्त खरपूस छान हा नाश्ता भाजला जाणार आहे. तर पाहू शकता दुसरी साईडसुद्धा छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतली आहे. तर बरेच वेळेस लहान मुलं भाजीपाला खात नाहीत, त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचे त्यांना नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून दिले तर ते आवडीने खातील आणि त्यांना समजणार नाही की याच्यामध्ये आपण काय भाज्या वापरले आहेत. तर अलटीपलटी करून हा नाश्ता आपण व्यवस्थित भाजून घेतला आहे. ताटामध्ये काढून घेऊया. तर पाहू शकतात किती खरपूस छान भाजलं गेलं हे. तर आणखीन एक इथे मी तुम्हाला बनवून दाखवते. तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला पॅनला तेल लावून घ्यायचे आणि नंतर हा नाश्ता आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. तर वेजीज पॅनकेक आपण पसरवून घेतला आहे. झाकण ठेवूया आणि अलटीपलटी करून दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर बाकीचे सुद्धा राहिलेले मी पॅनकेक असेच बनवून घेतलेत आणि एकदम मस्त खरपूस होईपर्यंत भाजलेत. तर झटपट आपला इथे नाश्ता बनवून तयार आहे. तर हे पहा असं चाळणीवर ठेवायचं, त्यामुळे त्याची वाफ निघून जाते आणि हा नाश्ता ओलसर होत नाही, व्यवस्थित आहे तसा राहतो. तर लहान मुलांना सॉससोबत किंवा तुम्ही शेजवान चटणीसोबत कोणत्याही चटणीसोबत देऊ शकतात किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा खूप छान हा नाश्ता लागतो. कारण याच्यामध्ये आपण भाज्या टाकलेल्या आहेत, मसाले टाकले, त्यामुळे चवीला तर खूपच छान लागतो. आणि दह्यासोबत तर खूपच छान हा नाश्ता लागतो. तर नक्की एकदा बनवून पहा. आहे की नाही एकदम साधी सोपी रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला? झटपट होणारी 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. बाय. आज आपण बनवतोय कोणतीही तयारी न करता झटपट होणारे डोसे. ना डाळ भिजवायची आहे, ना तांदूळ आपल्याला भिजवायचे, तरीसुद्धा अगदी कमी वेळेत हे डोसे बनवून तयार होतात. त्यासोबतच मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवली जी डोश्यासोबत खाल्ली जाते. तर लगेचच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तुम्ही म्हणाल तर हे डोसे कशापासून बनवलेत? तर हे डोसे आपण बनवलेले आहेत रव्यापासून. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण डाळ आणि तांदूळ भिजवायचं राहून जातं आणि डोसे तर खायचे असतात. त्यावेळेस तुम्ही असे हे रव्यापासून झटपट होणारे क्रिस्पी किंवा मऊसुद्धा डोसे बनवू शकता. दोन्ही प्रकारचे आपण हे डोसे बनवणार आहोत. त्यासोबतच चटणीसुद्धा बनवतोय. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. त्यामुळे तुम्ही ना रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्ही पण तुम्ही पाहणार आहे. तर चला बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे रवा लागणार आहे. तर इथे मी बारीक रवा घेतला आहे. जो चिरोटे रवा असतो ना 0 साईजचा तो. तुमच्याकडे मोठा असेल तो वापरला तरी चालेल. आपण नंतर मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. तर या वाटीने 2 वाटी मी बारीक रवा घेतला आहे. त्याच वाटीने आपण 1 वाटी दही टाकून घेऊया. तर इथे मी 2 वाटी एवढा रवा घेतला आहे आणि त्याला 1 वाटी दही वापरले. तुम्ही फक्त 1 वाटी रवा घेतला तर पाऊण वाटी दही टाकायचे त्यामध्ये. आता आपण हे दही आणि हे रवा सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकूया. तर अगोदर आपण रवा आणि दही मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. तर इथे मी 1 वाटी पाणी टाकून घेते. अगदी बरोबर हे पाणी होतं. आता हे सर्व चांगलं मिक्स करूया आणि असंच हे झाकून ठेवायचं आपल्याला 5 मिनिटांसाठी. म्हणजे रवा चांगला भिजला जाईल आणि आपल्याला डोश्यासाठी जे पीठ आहे ते मस्त असं एकदम बारीक डोश्याच्या पिठासारखं तयार होणार आहे. तर हे पहा असं हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे. मोठा रवा वापरला तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे, व्यवस्थित डोसे बनतात. आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर इथे रवा, दही आणि पाणी मिक्स करून ह्याच्यावर आता झाकण ठेवूया आणि 5 मिनिट हे बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया नारळाची. तर इथे मी सुका नारळ वापरलेला आहे, त्याचा किस वापरला आहे. तुम्ही ओला नारळ वापरला तरी चालेल. 4 लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर घेतली आहे. आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. तर अगदी साधी सिंपल मी इथे सुक्या नारळाची चटणी बनवून घेतली आहे. तुम्ही हवं तर याच्यामध्ये उडीद डाळ आणि चणा डाळ भाजून तीसुद्धा टाकू शकता. टमॅटो वगैरे तशीसुद्धा चटणी खूप छान होते. तर सुक्या नारळाचा किस टाकून घेतला आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर टाकूया. आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकून ही चटणी मिक्सरवरती बारीक करून घेऊया. तर मी इथे चटणी ही वाटून घेतली आहे. एका वाटीमध्ये ही चटणी सर्व काढून घेऊया. आता मस्त गरमागरम तडका देऊया. तर इथे थोडंसं तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे छान तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता आणि 1 सुकी लाल मिरची तोडून टाकली आणि हा गरमागरम तडका याच्यावरती टाकून घेऊया. एकदम मस्त
टेस्टी एकदम ही चटणी बनते. एकदम बनवायला साधी सिंपल आहे, पण खायला एकदम भन्नाट लागते इडलीसोबत किंवा डोश्यासोबत. तर हे पहा, झटपट आपली इथे नारळाची चटणी बनून तयार आहे. आता लगेच आपण डोश्याची तयारी करूया. चटणी तर आपली तयार झाली आहे. तोपर्यंत रवासुद्धा चांगला मुरलेला आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा रवा टाकून घेऊया. सर्वच एकदम मिक्सरमध्ये फिरवता येणार नाही, त्यामुळे थोडं-थोडं हे मिश्रण टाकूया आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आता वाटून घेऊया. तर थोडंसं हे रवा टेक्स्चर ठेवायचे, म्हणजे डोसे खूप छान होतात. तर हे सर्व मिश्रण मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतले आणि मोठ्या बाउलमध्ये हे वाटलेले मिश्रण टाकून घेऊया डोश्याचे पीठ. तर हे पहा, खूप जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं-थोडंच पाणी टाकायचं, कारण रवा, दही आणि पाणी हे मिक्स करून ठेवलेलं आपण अगोदर, त्यामुळे रवा भिजलेला आहे. लागलंच तर आपण नंतर पुढे पाणी टाकून घेणार आहोत. तर राहिलेलंसुद्धा सर्व मी इथे रव्याचं मिश्रण पाणी टाकून बारीक करून घेतले आणि अगदी हे डोश्याच्या पिठासारखंच व्यवस्थित पीठ बनलं जातं. असं नाही की रव्याचं आहे तर हे डोसे कसे होतील किंवा मिश्रण कसं बनेल. तर मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर पाहू शकतात, मी ते मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून परत वरून हे पाणी टाकून मिक्स केले. तर हे मिश्रण खूप घट्ट वाटते, तर आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करूया आणि परत एकदा मिक्स करूया. तर आपल्याला आपण जसं ना डोसे बनवतो त्याचं पीठ कसं असतं तसंच याची थिकनेस ठेवायची. खूप घट्ट नको किंवा खूप पातळही नको. तर हे पहा, अशा पद्धतीने इथे डोश्याचं पीठ भिजवून घेतले, तरीसुद्धा आणखीन थोडं घट्ट वाटते, त्यामुळे मी आणखीन थोडंसं पाणी टाकून घेतले. तर हे पहा, अशा पद्धतीने आपले ते मिश्रण तयार झाले. तर परफेक्ट आपलं मिश्रण कसं तयार आहे. तर हे पहा, चमच्यावरती ना अशी एक थिकनेस येते, लेयर येते, तेव्हा समजून जायचं की परफेक्ट आपलं इथे पीठ बनवून तयार आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि 1 चमचा मी इथे इनो टाकून घेतला आहे. खाण्याचा सोडा पाव चमचा टाकला तरीसुद्धा चालेल. त्याच्यावरती 1 चमचा पाणी टाकूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. आता आपण लगेचच डोसे बनवायला घेऊया. तर व्यवस्थित हे मिक्स करायचे. तर आपल्या इथे रव्याचं मिश्रण बनवून तयार आहे डोसे बनवण्यासाठी. तर वाटतसुद्धा नाही आहे की आपण हे रव्यापासून मिश्रण बनवून घेतले. तर अगदी डोश्याच्या पिठासारखंच हे मिश्रण तयार झालेलं आहे. पॅन गरम करून घ्यायचं आहे, त्यावरती थोडंसं तेल लावून पुसून घेऊया टिश्यूने आणि थोडंसं पाणी शिंपडून स्वच्छ रुमालाने हा पॅन पुसून घेऊया. आता आपण डोसा बनवूया. 1 पळी मिश्रण घ्यायचे आणि पॅनवरती सोडून हळूच चमच्याने हलक्या हाताने हा डोसा पसरवून घ्यायचा आहे. तर तुम्हाला हवं तसे छोटे-मोठे डोसे बनवू शकतात आणि खूप छान याला जाळी पडते. तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करायची. तर हे पहा, हलक्या हाताने हा डोसा मी पसरवून घेतला आहे. थोड्या वेळ आता हा डोसा असाच भाजून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने आता डोसा भाजलेला आहे. आता आपण हा डोसा काढून घेऊया. तुम्ही हवं तर दुसरी साईडने सुद्धा भाजू शकतात. मी ते एकाच साईडने हे डोसे भाजून घेणार आहे. तर हे पहा, किती छान खरपूस असा रंग आला आहे. आपला पहिला डोसा बनून तयार झाला आहे आणि एकदम क्रिस्पी बनतात. किंवा तुम्हाला जर मऊ डोसे बनवायचे असतील तर तसंसुद्धा बनवू शकतात. मिश्रण थोडंसं पातळ बनवायचं आणि त्याचेसुद्धा एकदम मऊ लुसलुशीत डोसे बनतात. क्रिस्पी बनवायचे तर क्रिस्पीसुद्धा बनवू शकतात. तर आता दुसरा आणखीन एक तुम्हाला डोसा बनवून दाखवते. तर पॅनवरती पाणी शिंपडून पॅन पुसून घ्यायचं आहे, म्हणजे पॅनचं टेम्परेचर व्यवस्थित राहतं आणि डोसा व्यवस्थित क्लीन निघला जातो. तर आता दुसऱ्यांदा आपण हा डोसा बनवून घेतो आहे. तर 1 पळी मिश्रण टाकून हलक्या हाताने पसरवून घेऊया आणि हा सुद्धा डोसा छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. आणि किती छान याला जाळी पडली आहे पहा. तवा चांगला तापला असेल ना तर जाळीसुद्धा खूप छान पडते हे पहा. तर हा सुद्धा आता आपण डोसा भाजून घेऊया. तर हे पहा, डोसा भाजला की आपोआप याच्या कडा अशा मोकळ्या होतात आणि खालची साईड व्यवस्थित भाजलेली आहे. आता आपण हा डोसासुद्धा काढून घेऊया. तर अगोदर साईडच्या कडा मोकळ्या करायच्या आहेत, म्हणजे डोसा व्यवस्थित क्लीन निघला जातो आणि छान खरपूस रंग दिसतोय पहा. तर अशा पद्धतीने डोसे भाजून घ्यायचे आणि हा सुद्धा डोसा आता आपण काढून घेऊया. चांगला भाजलेला आहे. डोसे चांगले भाजू द्यायचे, म्हणजे व्यवस्थित क्लीन निघतात, ते पॅनला अजिबात चिटकत नाही. तर हे पहा, झटपट आपला दुसरासुद्धा डोसा तयार आहे. कोणी म्हणणारच नाही की आपण हे डोसे रव्यापासून बनवलेत. एवढे भारी हे डोसे बनवून तयार होतात. तर इथे आपण 2 डोसे बनवून घेतलेत आणि एकदम
मस्त हे डोसे तयार झालेत. तर बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व डोसे मी असेच बनवून घेणार आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी. तर तुम्हाला केव्हाही डोसे खायची इच्छा झाली तर तुम्ही झटपट असे रव्याचे डोसे बनवू शकतात. आणि आता तुम्ही म्हणाल मऊ कसे बनवायचे किंवा क्रिस्पी कसे बनवायचे, तर मऊ डोसे बनवायचे असतील ना, तर लगेच डोसा काढून घ्यायचा थोडासा भाजला की, म्हणजे तो काढल्यानंतर मऊ होतो. आणि क्रिस्पी भाजायचा असेल तर छान कमी गॅसवरती क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत खूप वेळ भाजून घ्यायचा. म्हणजे गॅसची फ्लेम कमी ठेवायची, म्हणजे तो चांगला क्रिस्पी होईपर्यंत भाजला जातो आणि खरपूस रंग आल्यावरच काढून घ्यायचा. तर अशा पद्धतीने दोन्ही प्रकारचे आपण डोसे दाखवलेत. तर झटपट आपले इथे रव्याचे डोसे बनवून तयार आहे. सोबतच आपली नारळाची चटणी आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कालसुद्धा आपण हिरव्या मटारपासून मसाला पुरी बनवलेली त्याचीसुद्धा रेसिपी शेअर केली आहे. तुम्ही पाहिले नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात. एकदम मस्त अशी मटार मसाला पुरी बनवलेली आहे. तर आणखीन अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. आपण भेटूया पुढच्या अशाच मस्त रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.